Hallelujah. उल्हास करणं, आनंद करणं हे आमच्या देवानं आम्हाला सांगितलेलं आहे. And our God has told us to be glad and to be joyful. आम्ही कधी म्लानमुख असता कामा नये. We may never be sad. आम्ही कधी निराशेमध्ये असता कामा नये. We may never be in despair. कारण जो दिवस तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला देव देत असतो, Because the day that God is giving in your तो life, देवानं नेमलेला असतो that day is appointed by the Lord. आणि तुमच्यासाठी तो आहे. And it is for you. आणि तो यासाठी आहे And it is so that की तुम्ही प्रभूमध्ये आनंद करावा, you be joyful in तुम्ही God. प्रभूमध्ये उल्हास करावा, That you be glad in तुम्ही Christ. प्रभूमध्ये हर्ष करावा. You be glad in God. आता प्रभूमध्ये उल्हास करणं, प्रभूमध्ये हर्ष करणं म्हणजे नक्की काय करणं आहे? What does it mean to be joyful in God? काय केल्यानं प्रभूमधला आनंद मिळतो, काय केल्यानं प्रभूमधला हर्ष आम्हाला मिळतो? By doing what do I receive the joy of the God? तर आम्ही पहाटे उठावं, प्रभूची आराधना करावी, We may wake up early morning and praise God. स्तवनातला आनंद आम्ही घेतो, We experience the joy of worship. आम्ही पवित्र शास्त्र वाचतो, त्याचं मनन आम्ही करतो. We read the word and meditate on it. ते प्रत्येक वचन आमच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उकळ्या फोडणारा असतं. आम्हाला आनंद प्राप्त होतो. And by reading that, our heart leaps with joy. आम्ही दिवसभर देवाच्या आज्ञेप्रमाणे चालतो, आम्हाला एक प्रकारचा आनंद प्राप्त होतो. We receive joy when we obey the Lord. आम्ही देवाच्या प्रत्येक इच्छेप्रमाणे आम्ही वर्तन करतो, आम्हाला देवापासूनचा आनंद प्राप्त होतो. When we act according to every word of God, we receive the joy. दिवस देवानं आमच्या आयुष्याला जोडलेला आहे. God has appointed this day for us. आनंद करूया, Let us be glad. आनंद करूया. Let us be glad. आनंद एकाच कारणानं आम्हाला मिळालेला आहे. We receive joy only through one reason. देव पित्यानं आमच्यासाठी आपला प्रिय पुत्र दिला. God gave His beloved Son for us. आमचं दुःख उसास यांनी पळ काढला. Our sorrowing and sighing has fled away. आमचे सर्व पीडा आमच्यातून निघून गेल्या. All the diseases has been fled. आमचे सर्व व्याधी आमच्यातून निघून गेले. We have been delivered of our diseases. आणि आम्हाला नवी उत्पत्ती देवानं केलं. And God has made us new. देवा ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आम्हाला केलं. God has made us new creation in Christ. बायबल सांगतो जुनं ते सर्व होऊन गेलेलं The आहे. word says the old things have passed away. आता सर्व काही नवीन I आहे. have made everything new. आजचा दिवस नवीन आहे. This day is a new day. आज देव नव्यानं आमच्याशी बोलणार आहे. God is going to speak newly with देव us. नवा आनंद आम्हाला देणार God आहे. is going to give a new आणि joy. ह्या आनंदाची शिदोरी आम्हाला पूर्ण आठवडाभर आम्हाला उपयोगी पडणार आहे. And this joy is going to be useful for us the entire week. आज तो आमच्या बरोबर आहे, He is with us today. उद्या तो आमच्या बरोबर असणार आहे, He will be with us tomorrow. प्रत्येक दिवस तो आमच्या बरोबर असणार आहे. He will be with us every day. प्रत्येक दिवस आमच्या आयुष्यामध्ये उगवणारा आम्हाला हेच सांगतो, आनंद करा. Every day in our life tells us be glad. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. Rejoice in the Lord always. पुन्हाही सांगतो, आनंद करा. Again I say rejoice. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी नेहमी सांगतो, आयुष्य म्हटलं की प्रश्न समस्या सगळं आहे. And life means there are questions and trials and tribulations. परिस्थिती दोन्ही बाजूची असते, अनुकूल आहे, प्रतिकूल आहे. The situation is favorable and unfavorable. पण देव बदलत नाही. But God does not तो change. आनंद देतो. He gives us joy. ज्यांना समस्येमध्ये आनंद घेता आला तो खरा ख्रिस्ती. And He is a true Christian who can enjoy in tribulations. कारण तो त्याच्यामध्ये आपला देवावरचा विश्वास प्रगट करतो की माझा देव माझ्या बरोबर आहे. Because in that situation He proclaims His faith on Christ. सगळं काही चांगलं आहे, मग आनंद गीत गाणं आम्ही पाहतो ते सगळ्यांना जमतं. Everybody can be happy when everything is favorable. पण ज्याला समस्येमध्ये, प्रश्नामध्ये, रोगामध्ये ते जमतं, But if anybody has that possible in trials and तो खरा tribulations, विश्वासणारा he आहे. is a true believer. हालेलुया. त्याच्या त्या कृतीतून तो दाखवतो की देवा मला तुझ्यापासून आशा आहे, तू मला निराश करणार नाही. And through that act He shows that God, I receive my joy from you. देवा तू मज बरोबर आहेस, God, you are with me. मी भिणार नाही. I will not be afraid. मृत्यूच्या ह्याच्या दरीतूनही मी जात असलो तरी मी अरिष्टात घाबरणार नाही. Even though I walk through the valley of shadow of death, I will not fear. कारण तू माझ्या बरोबर आहे. Because you are with me. प्रियानो, हे असं आध्यात्मिक जीवन जगणं देवाला आवडतं. And living such spiritual life, God loves it. कारण देव आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये आमच्या बरोबर आहे आणि त्याची अनुभूती देव आम्हाला रोज देत असतो. And God is with us every day and we experience it every day. प्रियानो, म्हणून आम्ही पाहतो की आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या बलसंपन्न असणं फार गरजेचं So आहे. we should be spiritually strong. आणि ते आम्ही रोज आणि रोज करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये चालणं गरजेचं आहे. And we need to do it every day. We need to walk in it. हालेलुया. Hallelujah. एकदा जोरात म्हणा हालेलुया, हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचे आम्ही स्वागत करतो. We welcome you all in the mighty name of Lord Jesus Christ, who is the Son of Almighty God. आम्ही
प्रभूमध्ये बलवान असावं अशी देवाची इच्छा आहे. It is the will of God that we be strengthened in Him. लेचपेच जीवन आम्ही जगता कामा We नये. should not live a feeble life. कारण तुमचा देव हा वैभवी देव आहे. Because God is a mighty God. तुमचा देव हा पराक्रमी देव आहे. Our God is an almighty God. आमचा देव हा सेनेचा यहोवा तो आहे. He is a Jehovah God. त्याचं सामर्थ्य आम्ही पाहतो अद्भुत आहे. And His power is unfathomable. आणि त्या देवाची तुम्ही लेकरं आहात. And you are the children of that God. त्या देवाची तुम्ही पुत्र आणि कन्या You आहात. are the sons and daughter of that म्हणून God. तो म्हणतो जसा मी परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण So व्हा. He says, just as I am perfect, you also be जसा मी perfect. पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. Just as I am holy, you be holy. जसा आमचा देव सामर्थ्याचा आहे The way our God is strong, तसं तुम्ही सामर्थ्यानं भरा. you also be filled with the strength. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला So सांगतं the word says, शेवटच्या काळामध्ये मी माझ्या आत्म्याचा वर्षाव मनुष्य मात्रावर करीन. I'm going to pour out my spirit on the mankind. देवाचा आत्मा आला आणि लोकांना काय प्राप्त झालं? The सामर्थ्य. हालेलुया. Spirit of God came and people received strength. आणि प्रियानो सामर्थ्यामध्ये वाढण्यासाठी आम्हाला रोज आणि रोज व्यायाम करणं फार गरजेचं आहे. And it is important to exercise every day to grow and be strengthened in God. एक दिवस व्यायाम केला आणि दुसऱ्या दिवशी मग परत नाही केला, मग तिसऱ्या दिवशी केला, असं करून कधी मनुष्य आणि बल संपन्न होत नाही. And a person can never be strong if he is inconsistent. तर त्याच्यामध्ये आम्ही पाहतो सातत्य असणं फार गरजेचं आहे. There needs to be consistency. सातत्याच्या द्वारे आम्ही पाहतो की आम्हाला आणि आशीर्वाद मिळतो. And through consistency we receive blessings. आणि मग ते आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. And that needs to be in us. आज केलं उद्या नाही असं होता कामा नये. If I do it today and not tomorrow, that should not work. प्रियानो आम्हाला जसं शरीराला आणि कसरतीची गरज आहे And just as body needs exercise, तसं आध्यात्मिक जीवनाला सुद्धा आम्हाला कसरतीची गरज आहे. similarly spiritual life needs an exercise. आणि मी पाहतो की शारीरिक कसरतीला थोडक्याच विषयी गोष्टीची भाग आहे. And bodily exercise profits a little. पण आध्यात्मिक कसरतीला सर्वकाची आशा किंवा भाग खात्री त्याने दिलेले आहे. But spiritual exercise profits a lot. प्रियानो आम्ही पाहतो की लोक प्रश्न आले की घाबरतात. People get afraid when they have faced with tribulations कारण आत्मिक दृष्ट्या बलसंपन्न ते झालेले नाही. because they are not strengthened spiritually. फक्त गरज पडली की प्रभूकडे यायचं असा तो परिस्थिती आहे. They only come to God when in need. आणि म्हणून आम्ही पाहतो की देव जे बोलतो प्रियानो What God says, त्या प्रत्येक गोष्टीकडे आम्ही बारकाईने पाहणं किंवा ते समजून घेणं फार गरजेचं आहे. it is important we carefully listen to it. योएल संदेशाने भविष्यवाणी केली होती And Joel prophet had prophesied की मी माझ्या आत्म्याचा वर्षाव मनुष्य मात्रांवर करेन. that I'll pour my spirit on mankind. हालेलुया. वृद्धांना स्वप्न पडतील, बायबलमध्ये सांगतील. And the old people will have dreams. तरुण संदेश देतील. And the young people will prophesy. हालेलुया. वेगवेगळ्या भाषा लोक बोलतील. They will speak in different tongues. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी आम्ही पाहतो देवानं ती भविष्यवाणी पूर्ण केलेली आहे. And on the day of Pentecost, God fulfilled that prophecy. ते 120 लोक पवित्र आत्म्यानं भरले. 120 people were filled with spirit. ते 120 लोक पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले. They were filled with the strength of spirit. आणि मी पाहतो ते जगाच्या पाठीवर ते आणि सेवेसाठी स्वार्थेसाठी पसरले गेले. And they were spread across the face of the earth to spread the gospel. ते मुठभर लोक जगाची उलतापालत करणारे ठरले प्रियानो. These few people were a reason that they overturned the world. आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पवित्र आत्म्यानं भरलेले लोक आहेत. म्हणजे संपूर्ण सृष्टी पवित्र आत्म्यानं भरलेली आहे. The people are in every corner of the world. That is the spirit of God is all over all the earth. हालेलुया. Hallelujah. प्रियानो पवित्र आत्म्याच्या शिवाय आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या एकही पाऊल पुढे टाकू शकत नाही. Without the Holy Spirit, we cannot take one step in our spiritual life. पवित्र आत्म्याशिवाय आम्ही आध्यात्मिक गोष्टी समजून घेऊ शकत नाही किंवा मला समजणार नाही. Without the Holy Spirit, we cannot understand a simple thing about spiritual life. पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला देवाची इच्छा काय ते आम्हाला समजणार नाही. Without the Holy Spirit, we cannot understand the will of God. पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला प्रश्नावर आम्हाला आजारावर मात कशी करावी ते आम्हाला समजणार नाही. Without the Holy Spirit, we cannot know how we destroy the diseases. पवित्र आत्म्याशिवाय आम्ही चालू शकत नाही प्रियानो. Without the Holy Spirit, we cannot walk, beloved. कारण तो मार्ग जो आहे तो आम्ही पाहतो राजमार्ग आहे. Because that way is the royal way. आणि तिथं ते चालत असताना सुद्धा मार्गदर्शक सुद्धा तसाच असणं फार गरजेचं And while आहे. walking on it, our guide is also the same. आणि देवानं तो आमच्यासाठी पाठवला. And God has sent him for us. देवानं पवित्र आत्मा पाठवला. God gave his Holy Spirit for आणि us. त्याच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चालत आहोत. And we should walk in his guidance. आणि जर त्याच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चालत आहोत And if we walk in the guidance of Holy
तर Spirit, निश्चितच आम्ही सूचस्थळी पोहोचणार आहोत. and definitely we are going to reach till the आम्ही very end. आम्ही योग्य स्थळामध्ये पोहोचणार आहोत. We are going to reach the right destination. सियोन देश हमारा देश, रहते हैं हम परदेश, We are foreigners and we belong in heaven. जाएंगे हम अपने देश. We'll go to our country. किती लोकांना जायचंय त्या देशामध्ये? How many of you want to go there? तुमचा पासपोर्ट तयार आहे, Your passport is ready. तुम्हाला विजा पण मिळालेला You आहे. have received the visa. हालेलुया. Hallelujah. मिळाला की नाही सगळ्यांना विजा? आमच्या समोर एक त्यावेळेस त्या मुलाचं वय होतं 16-17 वर्षाचं वय असेल, There was a young boy, 15-16 years of age, आणि त्याचे वडील फॉरेनमध्ये परदेशामध्ये जॉब करत आहेत, and his father was working abroad. आणि वर्षातून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते सगळे त्यांची आई आणि ते सगळेजण मुलं ते वडिलांकडे जात असत. And during summer vacations, they used to visit their father. आणि हा जो मुलगा आहे आता तो नुसता आपला टीन एज मध्ये 16 वर्षाचा तो मुलगा, And he was a young boy in his teenage years. मन त्या मित्र त्या ठिकाणी तयार झाले, And he made friends. आणि त्याला काय जायचं नव्हतं परदेशामध्ये. And he didn't want to go abroad. त्याला वाटत होतं की फक्त आईने आणि मोठ्या भावाने जावं, मला काय जायचं नाही. He only wanted that his mother and his elder brother should go and I should stay here. नवीन मित्र तयार झाले होते, He had new friends आणि मित्र मैत्रिणीचा ग्रुप होता, and they had a group of friends there. आणि मग त्याला काही जायची इच्छा नव्हती, And he had no desire of going आणि मग abroad. त्याला तोडगा काय काढायचा. So what was the solution there? आणि मग त्यांनी काय केलं, What he did, त्याचा पासपोर्ट घेतला he took his passport आणि त्यानं पाण्याच्या टाकीमध्ये टाकून दिला. and he threw it in the water tank. तो आला ना, तो आता मुंबईमध्ये क्रिकेटचं हे करतो, ज्या जिल्हास्तरीय किंवा ज्या इतर अशा क्रिकेट मॅच आहे त्याच्यामध्ये तो खेळतोय. He plays in the district level cricket matches. आणि देवाची स्तुती असो की त्याला चांगल्या प्लेयरला, आणि तो बॉलर आहे, चांगल्या प्लेयरला, म्हणजे इंडियन टीम मधल्या बॅट्समनला त्याला बॉलिंग टाकायची संधी सुद्धा त्या ठिकाणी मिळत आहे. Glory to God, he has got an opportunity to bowl for a renowned cricketer. आणि मग त्या ठिकाणी त्याने ते सगळं केलं उद्योग. And he did all these things. मग घरातले सगळे त्या कुठं पासपोर्ट सापडलं, आणि हा कुठं सांगतो की माझा पासपोर्ट मी टाकून दिलाय. They were not finding the passport and he wouldn't tell. विजा वगैरे सगळं आहे, Visa was ready. पासपोर्ट त्यांनी टाकून दिला. He threw the passport away. मग आईनी त्याला चांगला बदलल्यानंतर When his mother scolded him, त्यांनी सांगितलं की पासपोर्ट मी पाण्याच्या टाकीत टाकून दिला. he told her that he put the passport in the सोसायटीची water tank. पाण्याची टाकी अंडरग्राऊंड त्याच्यामध्ये त्यांनी टाकून In the दिला. underground water tank, he threw his passport. मग पासपोर्ट नाही म्हणजे काय जायचा प्रश्न नाही. So no passport, that means he cannot go now. पण शेवटी ते आई वडील आहेत, But after all, they are parents. सगळे काय व्यवस्था केली घेऊन गेल्या They त्याला. made all the arrangements and they took him. प्रिय सांगायचं तात्पर्य, The intention of telling जर this, आम्हाला जायचं आहे if we want to go, तर पासपोर्ट आम्हाला गरजेचा we आहे. need a passport. नुसतं पासपोर्ट असून महत्वाचं नाही, It's not just a passport is not just enough. आम्हाला विजा आमच्या जवळ असणं गरजेचं We आहे. should have visa. विजा शिवाय आम्हाला तिकीट आम्ही बुक करू शकत नाही. Without visa, we cannot book tickets. मग तुमचा पासपोर्ट झालेला आहे, So you have a passport, तुमचा विजा झालेला आहे, you have your visa, तुमचं तिकीट पण आलेलं आहे. you have your ticket as फक्त well. तुम्ही तिथं कधी जाणार हे तुमचा मालक ठरवणार आहे. But the only thing, when you'll go, your master will decide that. पण प्रियानो, हा पासपोर्ट आणि विजा त्या मुलासारखा पाण्यात बिण्यात टाकून देऊ नका. But like this child, do not put your passport in water. आम्ही पाण्यात टाकतो म्हणजे नक्की काय करतो? Put it in water means what do we do? आध्यात्मिक जीवनामध्ये निष्काळजीपणा खूप करतो. We ignore in spiritual life. प्रार्थना केली तर करायची, If I want to pray, I will pray. प्रश्न आला तर प्रार्थना करायची, If I have a question only, then I'll pray. आजार आला तर आपल्या येशूला बसलेल्या माराच्या वळाची आठवण करायची. If I'm plagued, then only I'll pray. आणि मग हे म्हणजे काय आहे? What does this mean? हे निष्काळजीपणा आहे. This is ignorance. आजार आला तर करूयात प्रार्थना. If I'm plagued, only then I'll pray. हाय देव आपल्याला आरोग्य द्यायला, God is there to heal us. पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, But I'll tell you clearly, असं आरोग्य मिळत नाही. we do not receive healing this way. तुम्ही रोज आणि रोज ते घोषित करणं गरजेचं आहे, माझ्या देवा येशूला बसलेल्या माराच्या वान मला आरोग्य मिळाले, आज मी निरोगी आहे, तू व्याधीमुक्त करणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून. You need to proclaim every day that because of the stripes of Jesus I am healed and you are the God that heals. आणि रोज असं देवाला धन्यवाद देत तुम्ही राहत असताल, And while giving thanks to God every day, आणि एखादा आजार तुमच्यामध्ये आला and you are plagued by something, तर मी सांगतो तो आजार त्या आजारातून पूर्ण देव तुम्हाला बरं करणार आहे. and God is going to heal you from that disease. देवाच्या शब्दामध्ये निर्मितीचं सामर्थ्य आहे. And then there is power in the word, power of creation in the word of
of God. म्हणजे रुग्ण देवाचा शब्द आणि काळजीपूर्वक ऐकतो, आत्म्यानं भरून तो ऐकतो, तो आपल्या हृदयामध्ये आणि ठसवून ठेवतो, हृदपटावर कोरून ठेवतो. प्रियानो, तो शब्द त्याच्या शरीरामध्ये त्याचा अवयव जर कुठला डॅमेज झाला असेल तर त्याची निर्मिती करायला समर्थ आहे. विश्वास असेल तर टाळ्या वाजवा. हालेलुया. If a plagued person reads the word, meditates on it, engraves on his heart, then that organ is restored by that word. प्रियानो, मी पाहतो त्या खोऱ्यामध्ये एजकेलला देवाचं वचन सांगते, संदेश दे. It tells Ezekiel that preach. आणि देवाने त्याला सांगितलं संदेश दे. देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं संदेश The दे. Spirit of God told him, go preach. मग त्याच्यासमोर काय लोक होते का? आरोग्याची किंवा आशीर्वादाची सभा भरली होती का? Was there a healing meeting there? त्या ठिकाणी का होतं? What was happening there? शुष्क अस्थी त्या ठिकाणी होत्या There were dried bones there. आणि सर्व कोरडी हाडं त्या ठिकाणी होती. There were dried bones. मांस त्वचा छिन्न भिन्न झालेली, There were no flesh. मांस सगळं निघून गेलेलं, सगळ्याची माती झालेली, There was no skin. It was all dust. ती हाडं त्या ठिकाणी होती. There were dried bones. आणि ती सुद्धा कुजलेली, आम्ही पाहतो शुष्क वाळलेली हाडं त्या ठिकाणी होती. It was decayed and dried. पहा देवाचा शब्द कशी निर्मिती See करतो. the word of God, how He creates. देवाने सांगितलं जा संदेश दे, God told him, go preach. आणि त्याने संदेश दिला. And he preached. संदेश म्हणजे काय केला? देवाचा शब्द त्या ठिकाणी घोषित केला. Preached means he proclaimed the word of God there. आणि आम्ही पाहतो ती हाडं त्या शरीराचं जे हाड आहे ते बरोबर त्या ठिकाणी येऊन ती हाडं एकमेकांना जुळली गेली. And the bones were restored as per their according body. पुन्हा संदेश दे. Preach again. मांस तयार झालं, अवयव तयार झाले, आतले सगळे आणि ऑर्गन्स तयार झाले. Flesh and the organs were restored. देवानं सांगितलं पुन्हा संदेश दे. God said, preach again. त्याच्यावर त्या त्वचा आली, There was flesh on it. त्याने पुन्हा सांगितलं संदेश He दे. said, preach again. श्वास संदेशाच्या द्वारे फुंकला गेला There was breath that was breathed into आणि them. मोठं सैन्य तयार And झालं. there was a great army there. देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो निर्मितीचं सामर्थ्य आहे. And there is power of creation in the word of God. हालेलुया. Hallelujah. म्हणून आम्ही पाहतो देव शब्द बोलला आणि आकाश पृथ्वीची निर्मिती झाली. And we say that God spoke the word and there was heavens and earth were created. शब्द बोलला, समुद्राला मर्यादा आली. He spoke the word and there was seas were given limits. आणि तो देवाचा शब्द तुमच्या मध्ये आहे. हा किती मोठा आनंदाची गोष्ट आहे. It is such a great joy that this word resides in you. प्रारंभी शब्द होता, In the beginning was the word. शब्द देही झाला. The word became flesh. प्रारंभी शब्दाचा शब्द देवास होता, शब्द देव होता. In the beginning was the word and the word was with God. शब्द देही झाला And the word became flesh. आणि त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. And he dwelt in us. हालेलुया. केली की नाही वस्ती? हा, आमच्यामध्ये त्यांनी वस्ती केलेली आहे. He dwelled in us. निर्मितीचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. तो शब्द तुमच्यामध्ये आहे. The power of creation, that word resides in you. मग घाबरणार का? Will you be afraid then? भिणार का? Will you be scared? हालेलुया. भिणार का? Will you be scared? नाही भिणार. हालेलुया. Don't be afraid. तो शब्दच आम्हाला म्हणतो माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी The आहे. same word says, my grace is sufficient for you. प्रियानो, तुम्हाला एकाच गोष्टीचं अगत्य आहे. There is just one thing that we have to do. पवित्र आत्म्याने भरलेले व्हा. Filled with the Holy Spirit. म्हणजे तुम्ही कोण आहात Meaning, who are you? याची जाणीव तुम्हाला You'll होणार. realize that. मग मी तुम्हाला सांगितलं एक महत्वाचं आणि एक समस्या आहे प्रियानो. There is one great problem now. आम्ही जे आहोत ते आम्ही होत नाही. We do not become who we are. हा, जे आम्ही आहोत ते आम्ही होत नाही. We do not become who we are. जे नाही ते आम्ही होण्याचा प्रयत्न We करतो. try to become who we are not. हालेलुया. Hallelujah. होतं की नाही असं? आम्ही ते ओळखलं पाहिजे की मी कोण आहे. We should acknowledge who we are. मी देवामध्ये कोण आहे. Who am I in Christ? सेवेच्या बाबतीत पण तसंच आहे. And according to the ministry as well. हालेलुया. एखाद्याला गाण्याची कला असेल, गाण्याचं गुण असेल, God has given a skill of मग singing. त्याला song, गिटार वाजवणारा मुलगा आवडतो की किती छान दिसतो तो. and he likes a person who plays the guitar. पण देवाने तुला गाणं गाण्याचं कौशल्य दिलेलं किंवा ते गिफ्ट तुला दिलेले आहे. God has given you the gift to sing. मग मला ते व्हायचं आहे. But I want to become a guitarist. प्रीचिंग करताना पास्टर कसे दिसतात, एल्डर कसे दिसतात, How do pastors and elders look while preaching? मला तसं व्हायचं I want आहे. to become like them. काही काळ असा होता सुरुवातीचा There was a duration before. आमच्या तरुणपणामध्ये पाळक झाल्यानंतर Well, we were young. I became ज्या a त्या pastor. काळामधल्या काही तरुण आणि विवाहित ज्या कन्या होत्या And there were the married women. आणि त्यांना प्रत्येकाला वाटतं की माझा नवरा पास्टर व्हावा. Every woman wanted that my husband should become a pastor.
माझे पती कोण व्हावे? पास्टर व्हावे. My husband should become a pastor. चांगले वर्शिप लीड करणारे, चांगलं आणि नेतृत्व करणारे असे ते होते. गिफ्ट एकदम चांगलं होतं. They had the gifts of worshipping and they represented well. मग जे मी आहे ते मला व्हायचं नाही. I do not want to become who I जे am. मी नाही ते मला व्हायचं I आहे. want to become who I am not. आणि इथंच आमची फसगत होती. And there is where we become deceived. जेवढे जेवढे त्यावेळेला पाळक व्हायच्या प्रयत्नात होते सगळेच्या सगळे मागे पडले. Everyone who was trying to become a pastor, all have gone behind. मला वाटतं माझा नवरा पाळक व्हावा. I desire that my husband should become a देवाला pastor. वाटतं का की तुझ्या नवऱ्याला मी पाळक करावं? Does God desire that your husband should be a pastor? हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून लक्षात ठेवा प्रियानो, So remember, beloved, निराश जर व्हायचं नसेल if you do not want to तर be sad, तुमच्या ठाई जे कॉलिंग आहे ते ओळखा. recognize the calling that is in you. मी कोण आहे? Who am I? जो मी आहे ते मला व्हायचं आहे. I want to become who I am. देवाची जी इच्छा आहे ते मला व्हायचं आहे. I want to become what God desires of जे me. मी नाही ते होण्याचा प्रयत्न करू नका. Do not try to become who you are आता not. मला तर इथं गाणारी पोरं गायला लागले की मला खूप आवडायचं. म्हणजे त्या काय वर्शिप लीड करताना पण मला आवडायचं गायला, ही किती छान गाणे गातात, पण मला आवाजच नाही. I used to like when people used to sing, but I do not have a good voice. मी एकदम बेसूर माणूस I do not sing well गाण्याच्या बाबतीमध्ये. for singing. मग आपण ओळखलं की ते आपलं काय क्षेत्र नाही. So I recognize that this is not my. मी जो आहे तुम्ही ओळखलं पाहिजे. I should recognize who I am. एकदा असंच पास्टर म्हटलं की 10 मिनिटाचं प्रीचिंग सगळ्या एल्डरनी करायचं दर रविवारी पास्टरांच्या प्रीचिंगच्या अगोदर. Once pastor told that before I preach, all the elders should preach for 5-10 minutes. आता म्हटलं का आली पंचायत आता. So there was we were in a pickle. एकाचा टर्न नाही, पुढच्या रविवारी त्यांचा टर्न आहे. बस आपलं काही काम नाही. Next Sunday is at the turn of somebody else. हालेलुया. Hallelujah. मी असा विद्यार्थी होतो शाळेमध्ये. I was such a student in school. दर शनिवारी आमचं स्पेलिंग टेस्ट असायचे. Every Sunday we had a spelling test. 3 रो होते, 1 2 3. There were 3 rows. उजव्या बाजूच्या तिसऱ्या रो मध्ये मी मध्ये बसलेला असायचो. And in the right side of the row in the middle I used to sit. तीन मुलांची बाकडी. There was the bench of 3 students. गणित मला कधी जमलं नाही. I did not understand maths. पण प्रत्येकाला स्पेलिंग विचारून परत सर माझ्याकडे कधी येणार त्याचं कॅल्क्युलेशन एकदम पक्क. But I had a great calculation of when the teacher used to ask everybody and then come to me. मग पहिली 3 मुलं झाली. Then after the 3 kids were done. मग माझ्या उजव्या बाजूचा मुलगा. Then the kid on my right. मग मी. Then I. मग डाव्या बाजूचा मुलगा. Then the student on the left. मग बरोबर ते स्पेलिंग दिलेले असते, मग त्यांचे 3 कुठले आहेत आणि मला कुठले विचारणार एकदम तोडपाठ आठवड्यामध्ये. I used to be able to calculate what 3 words the teacher is going to ask them and what would I be asked. व्हेरी गुड काटे, मस्त स्पेलिंग पाठ केलं. These are very good Kate. You've learned it very well. त्या काळात केलेली ती थोडीशी स्पेलिंग अजून पण डोक्यात आहेत बरोबर. We've learned the spelling in those days, but I still remember it. मग फिरून सगळा वर्ग झाल्यावर परत तिकडे येणार ते. And after going through all the students used to come back again. तोपर्यंत 45 मिनिटं संपली. And until then 45 minutes were over. हालेलुया. Hallelujah. वाचलो. एक दिवस असं झालं. One day so happened. बऱ्याच पोरांनी स्पेलिंग पाठ केली. Many students learned the आणि spelling. सगळे व्यवस्थित विन टाइम सगळेच कंप्लीट झाले. परत माझ्याकडे सेकंड टाइम आलं, परत माझा टर्न. And after one round they came back again second round. मोठा काटे स्पेलिंग सांगा आता याचं. Get up Kate and tell me the spelling of this आम्ही word. तेवढं एकच केलेलं जे आमचा टर्न होता तेवढं. I only learned that much which I had assigned to. खाल्ला मार. I was punished. आलं. पण त्यातून सुधारणा काय, परत तसलेच उद्योग करायचे. But I did not improve with the same. मी काय अभ्यासू नव्हतो. I was not studious. पण देवाची स्तुती असो, But glory to God. मी चांगला वागणारा मुलगा होतो. I was a disciplined kid. त्यामुळे सगळे गुरुजी सगळे सर माझ्यावर प्रेम करायचे. असो देवाची स्तुती All the teachers असो. loved me. Glory to मग God. 10 मिनिटं तुझा पुढच्या रविवारी यांचा टर्न 10 मिनिटाचा. So the 10 minutes duration for this and for that. किती दिवस पळणार, कधीतरी माझा टर्न येणारच आहे. How many Sundays I'm going to run away? एक दिवस आला तो एक संडे. So that Sunday was my turn. आणि मग एकदम ते सिरियस पूर्ण आठवडाभर पुढच्या रविवारी 10 मिनिटं बोलायचं आहे. I was serious the entire week, so I have to preach the next मग Sunday. खूप प्रार्थना. I prayed a lot. हालेलुया. Hallelujah. आमच्या काळामध्ये त्यावेळेला पण एक होतं की आम्ही खूप प्रार्थना करायचो. But in those days we used to pray a lot. हा आता विनोदाचा भाग झाला, पण आम्ही जेवढे पास्टरांबरोबर होतो त्या काळामध्ये आम्ही खूप प्रार्थनाशील होतो देवाच्या कृपेनं. All the people who were with pastor, we used to pray a lot. फक्त टेन्शन आलं होतं की ते 10 मिनिटाचा मेसेज द्यायचा I आहे. was tense that I had to preach 10-minute sermon. हालेलुया. Hallelujah. आणि मग तो दिवस आला बाबा, एकदाचा उजळला. And then they arrived. वर्शिप झाली. Worship was done. चला आता 10 मिनिटं बोलायचे. Now come on, it's your turn to speak for 10 minutes. देवानं
अशा काही अद्भुतरित्या चालवलं. तो दिवस मला अजूनही आठवतो. God led us in such a marvelous way. आणि ते सगळं मेसेज वगैरे झाल्यानंतर जेव्हा पास्टरांनी माझ्या पाठीवर हात ठेवला When after the message, pastor patted me. आणि मला शाबासकी दिली, He patted me. मी कोण आहे मी त्याच दिवशी ओळखलं. I recognized who I was on that day. मग मी मात्र देवाजवळ राखून राहायला लागलो. So I stayed faithful to God. मी हा आहे. I am this. मला देवाने वचनाच्या सेवेसाठी निवडलेलं आहे. God has called me for the word. तिकडंच लक्ष मी दिलं. So I हालेलुया. paid attention to that. देवाने हळूहळू मला प्रमोशन दिलं. God took me slowly and slowly, gave me a promotion. एक दिवस त्या ठिकाणी शिलोचा पाळक देवाने मला बनवलं. And God made me a pastor of the Shiloh सर्व church. गौरव प्रभूला असो. All the glory to God. प्रियानो, आम्ही जे आहोत ते आम्ही ओळखणं गरजेचं आहे. We need to recognize who we are. आणि पवित्र आत्मा सुद्धा तेच आम्हाला त्या गोष्टीचं सुद्धा मार्गदर्शन करतो. And Holy Spirit does guide us for that as मी well. कोण आहे, Who am I? माझं काम काय What आहे, is my job? मला कशासाठी बोलवलेलं आहे, What am I called या for? सर्व गोष्टीचं मार्गदर्शन देवाचा आत्मा आम्हाला कळतो. And the Spirit of God guides us all through it. म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालणं So गरजेचं आहे. walk through the inspiration of Holy Spirit. आणि आम्ही लेचपेचं जीवन जगता कामा नये. We should not live a feeble life. आम्ही पवित्र आत्म्यानं पवित्र आत्म्याच्या द्वारे बलसंपन्न असावं अशी देवाची इच्छा आहे. It is the will of God we be strengthened through the Holy Spirit. इफिस्कराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 16 वचन काय लिहिले पहा. Ephesians 3:16. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. अंतःकरणानं बलसंपन्न किंवा आत्मिक दृष्ट्या बलसंपन्न व्हावं. It says in Ephesians 3:16 that He would grant you, according to the riches of His glory, to be strengthened with might through His Spirit in the inner man. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं The word of God says here, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे according to the riches of His glory, आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे. according to the riches of His glory. आता देवाच्या ऐश्वर्याची मोजमाप कुणाला करता येईल का? Who can measure the riches of His glory? देवाचं ऐश्वर्य अगाध आहे प्रियानो, मर्यादित आहे. The riches of God is unfathomable. आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे According to the riches of His glory, तुम्हास असे दान द्यावे की He would grant you this. पहा, तुम्हास असे दान द्यावे की He would grant you त्याच्या आत्म्याच्या द्वारे through His Spirit, पवित्र आत्म्याच्या द्वारे through the Holy Spirit, देवाच्या आत्म्याच्या द्वारे Spirit of God, तुम्ही अंतर्यामी your inner man, कसं असावं? बलसंपन्न असावं. your inner man should be strengthened. बल म्हणजे शक्ती, Strength is power. संपन्न म्हणजे युक्त असणं. हालेलुया. Being fulfilled means being perfected. म्हणजे त्या आध्यात्मिक आत्म्याच्या द्वारे तुम्ही बलानं युक्त असावं. So through this Spirit you should be strengthened. शक्तीनं तुम्ही युक्त You असावं. should be complete with might. म्हणजे तुम्ही बलसंपन्न असावं. You should be strengthened. तुम्ही शक्ती सामर्थ्यानं भरलेले असणं गरजेचं आहे. You should be filled with power. कशाच्या द्वारे? Through whom? आत्म्याच्या द्वारे. Through the Spirit. आणि प्रियानो, आत्म्याच्या द्वारे बलसंपन्न जर मला व्हायचं आहे If I have to be strengthened through the Holy Spirit, तर मला आत्म्यानं भरलेलं राहणं गरजेचं आहे. I need to be filled with the Holy Spirit. नुसतं आत्म्यानं भरलं राहणं गरजेचं नाही, Only being filled is not तर enough. आत्म्याच्या वरदानानं सुद्धा मी भरणं गरजेचं आहे. I should be filled with the gifts of the Holy Spirit as कारण well. वरदानं जेव्हा तुमच्यामधून काम करतात, Because when the gifts work through you, देवाची कृपा दानं जेव्हा तुमच्यामधून काम करतात, His gifts work through you. त्यास तुम्ही किती आध्यात्मिक बलसंपन्न आहात ते सिद्ध होतं. It is proven how much strengthened you are in the Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. नीट लक्ष देऊन ऐका. Listen carefully. पण या ठिकाणी देवाचं वचन मला सांगत आहे, Here the word of God says, त्याच्या ऐश्वर्याच्या आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे according to the riches of His glory, तुम्हाला त्याने दान द्यावं. He should give you gifts. असं दान द्यावं He should give you such की gifts तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. that you be strengthened with might through His Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. त्याच्या संपत्तीप्रमाणे, ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे
तुम्ही आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. To the riches of His glory, you be strengthened with might with the Spirit. आत्मिक शक्तीनं युक्त व्हावं. You should be perfected with the spiritual power. आत्मिक बलानं युक्त व्हावं. Spiritual might. ही देवाची इच्छा आहे. This is the will of God. मग त्याच्यासाठी आम्हाला काय करायचं So आहे? what do we have to do for that? आत्म्याच्या प्रेरणेने चाला. Walk with the inspiration of Holy Spirit. त्याच्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? What do we have to do for that? आम्हाला आत्मिक वरदानानं भरणं गरजेचं आहे. We need to be filled with the gifts of Holy Spirit. म्हणून देवाचा दास म्हणतो, The servant of God says, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावं अशी आमची इच्छा नाही. Brethren, it is not my will that you be ignorant of the gifts. आत्मिक दानानं तुम्ही भरलेलं व्हावं. You be filled with the gifts of Holy Spirit. त्या दानानं तुम्ही परिपूर्ण व्हावं. Be perfected with the gifts of आणि Holy ज्यास ती Spirit. दानं तुमच्यामधून काम करतात, And the gifts work through you. ते कृपा दानं तुमच्यामधून काम करतात. When these gifts work through ती you, जितकी तुमच्यामधून काम the करल more it will work, तितकं तुम्ही अंतर्यामी बल संपन्न होता. the more you will be strengthened. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. Hallelujah. हो हा त्या देवाचं वचन आम्हाला सांगत The आहे. word of God tells. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही आत्मिक वरदानाविषयी आम्ही अजाण नसावं, आम्ही ज्ञानी असावं. देवाचं वचन आम्हाला सांगतं. आम्ही ते समजून घ्यावं. देवाचं वचन आम्हाला It is the सांगतं. will of God. We not be ignorant of the gifts, but be knowledgeable. आणि म्हणून प्रियानो, आम्ही त्याकडे विशेष लक्ष द्यावं. Let us pay attention to it carefully. वरदान फक्त पालकाला नाही, The gifts are not only reserved for pastors. वरदान फक्त एल्डर्सला नाही, Those are not only for the elders. वरदान प्रत्येक उपासकाला देव देतो. God gives gifts to every worshipper. अरे प्रत्येक उपासक सेवक आहे. And every worshipper is a minister. स्वार्थीची सेवा तो प्रत्येकाला आहे. The ministry of gospel is for everyone. चर्च मधली सेवा का प्रत्येकाला आहे. The ministry of the church is for everyone. आम्ही पाहतो प्रत्येक सेवेमध्ये आम्ही पाहतो आम्ही आत्मिक दृष्ट्या बलसंपन्न असावं, म्हणजे आध्यात्मिक वरदानानं आम्ही भरलेलं असावं अशी देवाची इच्छा आहे. It is the will of God we be filled with the gifts of the Holy Spirit. कारण त्याचं ज्ञान त्या गोष्टीचं आमच्याजवळ असणं गरजेचं आहे. The knowledge of that should be with us. मी चर्च मध्ये काम करतो, I work in the church. कदाचित सतरंजा टाकतो, Maybe I cast down the पण ते मला sheets. ज्ञान असो की ही मी माझ्या देवाच्या घराचं काम करतोय. But I know that I'm doing this for the house of my God. हालेलुया. Hallelujah. आणि ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. And we should understand that. म्हणून इफिसकराच्या पत्रामध्ये मी पाहतो In Ephesians it says 5वा अध्याय त्याचा 18 वचन. 5 and 18. प्रत्येकाला माहिती आहे तोंड पाड व्हायला पाहिजे ते वचन. वाचा. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा त्यात आहे, बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण होऊन. तर आत्म्याने पूर्ण होऊन. बस वाचा. Do not be drunk. Ephesians 5:18 it says, and do not be drunk with wine in which is dissipation, but be filled with the Spirit. हा, आत्म्यानं परिपूर्ण व्हा. Be filled with the Spirit. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, Do not be drunk with wine. तर आत्म्याने पूर्ण व्हा. Be filled with the Spirit. आत्म्यानं तुम्ही भरलेले व्हा. देवाचं वचन आम्हाला सांगतं. The word of God says, be filled with the Spirit. आम्ही आत्म्याविषयी अनेक गोष्टी शिकलेल्या We आहेत. learned a lot of things of the Spirit. आता आम्ही आध्यात्मिक वरदानांकडे आलेलो आहोत प्रियानो. We've come to this gifts of Spirit. आणि त्याची सुरुवात आम्ही पाहतो वरदानाविषयी कुठं लिहिले त्या करिन्थकराच्या पत्रामध्ये पहिलं पत्र 12वा अध्याय आणि त्याची काही वचनं आपण पाहिली. पहिलं वचन आम्ही मागच्या सुद्धा बघितलं. बंधुजन हो, तुम्ही आत्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. It says in 1 Corinthians 12:1, now concerning spiritual gifts, brethren, I do not want you to be ignorant. जशी देवाची इच्छा आहे की आम्ही आणि निर्भ्रांत असावं, आम्ही ज्ञानानं भरावं, आम्ही आत्म्यानं भरावं, तसं या ठिकाणी देवाची इच्छा ही सुद्धा आहे की आम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी देवाची इच्छा नाही. ते देवाची इच्छा आहे की आम्ही ज्ञानानं ते भरलेलं असावं. Just as it is the will of God that we be knowledgeable, it is the will of God that we do not be ignorant of the spiritual gifts. आणि मग त्या ठिकाणी आध्यात्मिक दानाची विविधता सांगत असताना It's given about diversities of gifts. देवाचं वचन आम्हाला सांगतं The word of God says कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत. there are diversities of gifts, ते आत्मा एकच आहे. but the same Spirit. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार There are आहेत. differences of तरी ministries, प्रभू एकच आहे. but the same Lord. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत. And there are diversities of तरी activities, सर्व कार्य करणारा देव एकच आहे. but it is the same God who works all. तरी आत्म्याने प्रगटीकरण तरी आत्म्याचे प्रगटीकरण एकेकाला उपयोग होण्यासाठी आणि मिळते. But the manifestation of the Spirit is given to each one for the profit of all. एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाची उक्ती मिळते, For the one is given the word of wisdom, एकाला त्याच आत्म्यानुसार विद्येची उक्ती मिळते. to
another word of knowledge to the same spirit. मागच्या वेळेस मी पाहिलं प्रियानो, Last time we learned विद्येच्या उक्तीविषयी मी पाहिलं, about the word of आम्ही knowledge. ज्ञानाच्या उक्तीजवळ आलेलो आहोत. किंवा तो विषय आमचा चालू झालेला We've आहे. come to the word of wisdom. ज्ञान Wisdom. ते देवाच्या किंवा कुठल्याही ज्ञानाशिवाय मी काही करू शकत नाही. We cannot do anything without wisdom. स्वाभाविक जे ज्ञान आहे, The natural wisdom, जगाचं ज्ञान, the wisdom of the world, ते सुद्धा आम्हाला पाचणं गरजेचं आहे. we should have that as well. ज्ञानाशिवाय मी काही करू शकत नाही. Without wisdom, we can do ते nothing. ज्ञान मला माहिती असणं गरजेचं आहे. I should know that wisdom. म्हणजे माझ्याकडे जर एखादी गुण, एखादा कलागुण असेल, If I have a talent in me, तो उपजत माझ्यामध्ये असेल, if I have it inside of पण me, त्याला झळाळी यावी किंवा त्याला ते असावं, त्याच्यामध्ये चांगलं आणि कौशल्य यावं असं जर वाटत असेल तर त्याचं ज्ञान मला घेणं फार गरजेचं आहे. if I wish to be skilled in it, I should get the knowledge. क्रिकेट खेळण्याची मला चांगली कला आहे, मी खेळू शकतो, I have a talent to play, पण कुठला तरी गुरुकडनं, शिक्षकाकडनं आणि त्याचं ज्ञान मला घेणं फार गरजेचं आहे. it is important for me to learn from a teacher. ज्ञान घेतल्यानंतर काय होतं, What happens when we receive the त्याच्यातलं information? कौशल्य प्राप्त होतं. We become skilled. हालेलुया. Hallelujah. त्यातलं मी पाहतो त्यातलं आणि त्याच्यामध्ये आम्ही पारंगत होतो. We become perfect in it. मला एखादं आणि मला चांगलं लहानपणापासून डॉक्टर व्हायची इच्छा आहे, If I desire to be a doctor since childhood, त्याप्रमाणे मी डॉक्टरकीचा सगळं म्हणजे जे काय त्याचे एक्झाम आहे ते सगळे एंट्रन्स वगैरे पास होऊन आणि मी त्या ठिकाणी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. and if I cleared all the exams required and I'm entered in the college, डॉक्टर होणं मला माहित आहे प्रियानो, डॉक्टर मला व्हायचंय, त्यासाठी काय करायचं आहे. I know what I have to do to become a doctor. पुस्तकं वाचून मी एवढं समजू शकतो By reading the books, I can की understand so डाव्या much. बाजूला हार्ट आहे, That to the left is the heart. जठर कुठल्या बाजूला आहे, डाव्या बाजूला हार्ट आहे. Left side is the heart. नंतर मी पाहतो आणि जठर कुठं असतं, फुफ्फुस, पोट, Lungs. जठर अन्न ज्याच्या साठं पिशवी. Okay, stomach and the lungs. I know where the स्टमक शब्द नाही, intestines and इंटेस्टाईन lungs. म्हणजे आतडी झाली. Diaphragm. हो डॉक्टर, काय I should know where my मला gut तरी is. समजू जरा. गड म्हणजे जठर. I know where my gut and lungs are. बघा किती फरक पडतो की नाही. See, there's a difference. मी चित्रात बघून म्हणू शकतो इथे आतडे, इथं जठर, इथं फुफ्फुस, इथं हृदय, इथं हे सगळं पादन नलिका, श्वास नलिका. I can recognize by seeing the picture of which organ मग belongs where. तेवढं मला माहित असून मी डॉक्टर होऊ शकतो का? Can I become a doctor just by knowing that? आणि तेवढंच फक्त वाचून जर मी डॉक्टर म्हणून माझ्या नावाच्या अगोदर लावलं And if I just apply doctor in front of my name, by तर reading लोक that, म्हणतील हा व्हॉट्सअपचा डॉक्टर दिसतोय. people will say he's a WhatsApp doctor. हालेलुया. Hallelujah. परवा एका ब्रदरांबरोबर आम्ही जरा गप्पा मारत बसलो होतो, मला वेळ होता, आम्ही जरा गप्पा मारत बसलो. The day before I was chatting with a brother. मग त्यांनी मला युट्यूब उघडून दाखवलं He opened YouTube and showed आणि me. मग ते मला म्हटलं की पहा, एक कप मध घ्यायचा, एक कप हे घ्यायचं, एक कप ते घ्यायचं, एक कप असे घ्यायचं, सगळे एक एक कप असे भरपूर प्रकार कपाचे सांगितले. तरी He told me to take 1 cup honey and multiple 1 cups he told me to take ते सगळं एकत्र करायचं and mix it. आणि मग काय ml की ते घ्यायचं आणि मग तुम्हाला काय ते कोलेस्ट्रॉल किंवा काय गाठी असतात रक्तामध्ये त्या काय होणार नाहीत. And you drink that and whatever cholesterol you have, that won't happen. त्यांना म्हटलं बरं हे कुठं तुम्ही पाहिलं? I asked where did you see this युट्यूब मध्ये brother? पाहिलं, On YouTube. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. The WhatsApp University. ब्रदरनं म्हटलं ब्रदर तुम्हाला एक माहित आहे का, I told brother, do you know one thing? मध कधीही गरम करायचा नसतो. Honey should never be heated. मध कधी गरम पाण्यामध्ये टाकून प्यायचा. Honey should never be you गरम should never पाण्यात drink टाकून honey in the hot water. का बरं गरम पाण्यात टाकून पिलं तर काय होईल? What happens? काय होईल? What happens if we do that? लूज मोशन. Diarrhea. थांबणार नाहीत लूज मोशन तुमची. You'll not be healed from that. हा आता हे काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं नाही, हे मी वाचलेलं आहे. No, I've read this is not does not belong to म्हणजे WhatsApp. मध गरम करायचा नसतो, We should not heat तो honey. गरम दुधामध्ये गरम पाण्यामध्ये टाकून प्यायचा नसतो. We should not drink it with warm water or गरम milk. आणि मध कधी फ्रीज मध्ये ठेवायचा नसतो. You should never keep honey in the fridge. मध आहे तो नॅचरल वातावरणामध्ये ठेवायचा असतो. It should be placed in the natural conditions. मधाचे फार चांगले उपयोग आहेत. There are a lot of benefits of honey. दूध आणि मध जर मुलांना दिलं If you give milk and honey to children, तर डोक्यातल्या ज्या नसा आहेत त्या सगळ्या मोकळ्या होतात. all the nerves are freed in the brain मुलांची बुद्धी शार्प होती. and children become smarter. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला असतं की दुधा मधाच्या देशात मी तुम्हाला घेऊन जाईल. The word says, I'll take you to in the nation of milk and honey. मी एकदा असाच विचार करत बसलो I
was just thinking one day, की दुधामधाचा देश देवाने सांगितलंय. God has told us the nation जरा of milk and दुधाचे honey. गुणधर्म पाहूयात, मधाचे गुणधर्म पाहूयात. Let us see the qualities of honey and milk. जैतुनाचं तेल देवाने सांगितलंय. God told the olive oil. जरा जैतुनाच्या तेलाचे गुणधर्म पाहूयात. Let's see the qualities of olive oil. आम्ही पाहतो जटामांशीचं तेल सांगितलंय, Source of the anika oil. त्याचा काय गुणधर्म जरा पाहूयात. Let us see the qualities of that. जटामांशीचं तेल जर डोकर चांगलं थापलं If you put anika oil on your head, तो फार शांत झोप येते. you get a very peaceful sleep. जटामांशीची पावडर एवढीशी गरम पाण्यामध्ये अर्धा कप गरम पाण्यामध्ये पिला तुम्ही, If you drink the powder of anika oil, एकदम शांत झोप. you get a peaceful sleep. हालेलुया. Hallelujah. हा, लिहून घ्या सगळं. Write everything down. प्रियानो, महत्वाची गोष्ट की ज्ञान पाहिजे. The important thing is we should have wisdom. मग ज्याला डॉक्टर व्हायचे त्याला फक्त पुस्तकातले त्या आकृत्या पाहून तेवढे तो डॉक्टर होतो का? Can he become a doctor just by seeing the त्याला pictures? ज्ञान पाहिजे. तिथे त्या कॉलेजला गेला पाहिजे. He should receive wisdom. He should go college. पहिल्यांदा सगळ्या शरीराचा अभ्यास तो करणार. He should study the anatomy. नंतर त्याचं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तो स्पेशालिस्ट होणार. And after graduation in post graduation, डोळ्याचा, हाडाचा आणि हृदयाचा, फुफ्फुसाचा का कुठला तो निष्णात होणार. of eyes, of heart, or of anything else. तो कधी म्हणू शकतो मी हार्ट स्पेशालिस्ट आहे? When can he say I'm a heart specialist? जस्ट हार्टच्या सर्व ज्ञान त्याला प्राप्त When होईल, he receive all the knowledge of the heart, त्यावेळेस तो काय होईल? हार्ट स्पेशालिस्ट. he will then become a heart ज्ञान specialist. असल्याशिवाय काय महत्वात, ज्ञान असल्याशिवाय काय उपयोग नाही. Without wisdom, there is no use. प्रियानो, आज आम्ही पाहतो ज्ञानाच्या दोरावर मनुष्य कुठल्या कुठं गेलेला आहे. On the wisdom, man has reached at the top, चंद्रावर गेला, on the moon, मंगळावर गेला, On Mars. आता अजून कुठं जाईल? and on any other planets आता now. काय लोक म्हणतात की आमच्यामध्ये एवढं सामर्थ्य की आपल्या देशामध्ये की सूर्यावर पण आम्ही जाऊ शकतो. The people in the world say that I have so much power, we can go on sun. हालेलुया. ज्ञान. Wisdom. पण प्रियानो, हे स्वाभाविक ज्ञान काय आहे? But what is this natural wisdom? एक स्वाभाविक ज्ञान मनुष्याला फुगवतं. And this wisdom puffs people with pride. म्हणून आम्ही पाहतो मोठमोठे सायंटिस्ट, मोठमोठे विद्वान लोक म्हणतात की देव नाही. So many big scientists say that there is no God. ज्ञान फुगवतं. Wisdom puffs up pride. कुठलं ज्ञान? जगातलं ज्ञान, स्वाभाविक ज्ञान. Wisdom of the world puffs up with pride. त्याच करिंकराच्या दुसऱ्या पत्रामध्ये 8व्या अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये लिहिले. पहा काय लिहिले, वाचा. रेफरन्स 8वा अध्याय पहिलं वचन. पहिलं करीत 8:1. आता मूर्तीच्या नैवेद्य हा द्या, वाचा वाचा. हा. आता मूर्तीच्या नैवेद्याविषयी आता मूर्तीच्या नैवेद्याविषयी आपल्या सर्वांस ज्ञान आहे. आपल्या सर्वांस ज्ञान आहे. हे आपल्याला ठाऊक आहे. हे आपल्याला ठाऊक आहे. ज्ञान फुगविते, ज्ञान फुगवते. प्रीती वृद्धी करीते. काय करतं? फुगवतं. स्वाभाविक ज्ञानानं सगळं जग भरलेले, जगातलं ज्ञान, बुद्धीचं ज्ञान आम्ही पाहतो ते सगळं, आणि जगामध्ये आता त्याच्याद्वारे मोठमोठे चमत्कार झालेले आहेत. In 1 Corinthians 8:1 it says, Now concerning things offered to idols, we know that we all have knowledge. Knowledge puffs up, but love edifies. ज्ञान फुगवतं प्रियानो. Knowledge puffs up. म्हणून हे जे स्वाभाविक ज्ञान आणि आध्यात्मिक वरदानाचं ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. So there is a difference in the worldly knowledge and the spiritual knowledge. म्हणून ज्ञानाची उक्ती, विद्येची उक्ती याची सांगड घालणं फार गरजेचं आहे. So it is important that we bring together the word of wisdom and word of knowledge. ज्ञानाची उक्ती प्रियानो. Word of knowledge. आम्ही काही महिन्यांपूर्वी, वर्षापूर्वी असेल, काही 1-2 वर्षापूर्वी आम्ही एक अभ्यास केला होता. And there was a study 2-3 years ago. जे ज्ञानामध्ये वाढा. Grow in wisdom. पेत्राचं 2रं पत्र 3रा अध्याय 18 वचन वाचा. बरोबर का? 3:18 बरोबर का शशिकांत ब्रदर? आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त, आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढा. याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढा. त्याला आता व अनंत कालपर्यंत, त्याला आता आणि अनंत काळपर्यंत गौरव असो. आमेन. आमेन. In 2 Peter 3:18 it says, But grow in the grace and knowledge of our Lord and Savior Jesus Christ. To him be the glory both now and forever. Amen. देवाच्या कृपेत आणि देवाच्या ज्ञानात वाढा. Grow in the grace and knowledge of our God. कारण ज्ञान असल्याशिवाय आम्ही आध्यात्मिक जीवनाची वाटचाल करू शकत नाही. Because without wisdom we cannot walk the spiritual journey. आम्ही
ज्ञान असल्याशिवाय देवाची सेवा करू शकत नाही. Without knowledge, we cannot minister unto God. आम्ही ज्ञान असल्याशिवाय कोणाला काउन्सिलिंग करू शकत नाही. Without knowledge and wisdom, we cannot counsel anybody. आम्ही ज्ञान असल्याशिवाय कुठल्या रुग्णांसाठी प्रार्थना करू शकत नाही. Without knowledge, we cannot pray for any plague. रुग्णाविषयी असं आहे का Is it about the plagued one? की मी गेलो आणि नुसती त्यासाठी प्रार्थना केली म्हणजे झालं? If I go and I pray and that's done, तो रुग्ण त्या आजारामुळे तो व्यथित आहे. the person who is plagued त्या आजारामुळे तो आणि मी पाहतो त्याला वेदना होत आहेत and he is in pain because of the disease, आणि मी फक्त त्याला मी म्हटलं की आणि प्रार्थना केली येशूला बसलेल्या माराच्या वाहन आणि देवाने तुम्हाला आरोग्य दिले, आरोग्य स्वीकारा आणि ते तो निघून आला, तेवढं बास आहे का? is it enough if I just go pray and say receive healing because of the stripes of Jesus? Is that enough? ज्ञानाच्या उक्तीनं मी जोपर्यंत त्याला वचन सांगत नाही, Unless I tell him the word through the word of wisdom, प्रार्थनेच्या अगोदर जस्ट मी त्याला वचन सांगतो, when I tell him the word before praying, ज्ञान त्याला ते वचनाचं देतो, when I give him the knowledge of the word, ते वचन ऐकताच त्याच्या वेदना हळूहळू कमी होऊ लागतात. and his pain starts reducing by listening the word, कारण वचनामध्ये ते सामर्थ्य आहे. because the word has power. म्हणून ज्ञानाची युक्ती आम्हाला माहित असणं गरजेचं So आहे. we should have the word of wisdom. मी पहिल्यांदा जातो त्या रुग्णाबरोबर बोलतो, If I go and talk to that person, देव कसा चांगला आहे त्याच्याविषयी मी त्याला सांगतो, I tell him how good God is, येशूने कसं आम्हाला आरोग्य देण्यासाठी आणि चापकाचे फटके सहन केले त्याची जाणीव त्याला करून देतो. and make him realize how Jesus bore stripes for us. ज्यावेळेस तो वचन ऐकतो When he listens the word, ते जिवंत वचन त्याच्या हृदयामध्ये कार्य करू लागतं. that living word works in his heart, ते वचन ऐकता ऐकता तो आपल्या वेदना विसरून जातो. and he forgets his pain by listening the तो word. वचन ऐकता ऐकता त्याच्या डोळ्यामध्ये एक चमक निर्माण होते. By listening the word, his eye has a twinkle. तो वचन ऐकता ऐकता त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची आशा प्रफुल्लित होते. By listening the word, his face has hope. आणि ते वचनाचं ज्ञान दिल्यानंतर जेव्हा मी प्रार्थना करतो, And when I pray after giving the knowledge of the तो word, मोठ्या आनंदानं, समाधानानं, विश्वासानं प्रार्थनेला म्हणतो आमेन. and with great satisfaction and faith, he says, Amen. आरोग्य त्याला मिळालेलं आहे. And he has received the healing. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. म्हणून रुग्णासाठी प्रार्थना करणं म्हणजे नुसतं गेलं नाही आलं असं नाही प्रियानो. So praying for a person who is of disease does not mean just pray and come back. म्हणून आम्ही ज्ञानामध्ये वाढणं गरजेचं आहे. You need to grow in knowledge. आणि सर्व ज्ञानाचे बुद्धीचे गुप्त निधी कोणाकडे आहेत? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. And the hidden treasures of knowledge are with Jesus Christ. कलसेकराचं पत्र 2 अध्याय त्याचं 3 वचन. त्या ख्रिस्तामध्ये त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्तनिधी आहेत. In Colossians 2:3 it says, in whom are hidden all the treasures of wisdom and knowledge. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे आणि बुद्धीचे सर्व गुप्त निधी In आहे. Christ are hidden all the treasures of wisdom and knowledge. शोधून शोधून ते घ्या प्रियानो. Search and take it. रोज शोधा, Search every day. रोज शोधा, Search every day. खोलवर जा. Go deep. तो गुप्त निधी आहे. It is a hidden treasure. जितकं तुम्ही आवेशानं शोधाल The more zealously you तितका will तो search, खजिना तुम्हाला मिळणार you आहे. will receive that treasure. देवानं ठिकाण सांगितलेलं आहे. God has told you the place. इथंच तो आहे, It is here. दुसरीकडे जाऊ नको. Do not go anywhere else. इथंच खोद, Dig deep here. इथंच प्रयत्न कर, Try here. तुला तो सापडणार आहे खजाना. You will find it. तो आणि ते गुप्त निधी तुला मिळणार And आहे. you will receive that hidden आणि treasure. जितकं तुम्ही खोदाल, जितकं तुम्ही त्याच्यामध्ये त्याला शोधायचा प्रयत्न कराल, The more you'll search and more you'll dig, तितकं तुम्हाला तो मिळणार प्रियानो. you'll receive it all the more. ज्ञानाचे बुद्धीचे गुप्त निधी ख्रिस्ता मध्ये आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये वाढा, त्याच्यामध्ये रचले जा, त्याच्यामध्ये मुळावलेलं जा, त्याच्यामध्ये तुम्ही परमेश्वराचा उपकार स्मरण करा, विश्वासात बळावत तुम्ही जा. All the hidden treasures of wisdom and knowledge are with Christ, so be strengthened in Him. आणि मग प्रियानो यावेळेस आम्ही आलेलो आहोत, आम्ही पाहतो ज्ञानाची उक्ती, We see the word of knowledge, आत्मिक ज्ञान spiritual knowledge. आम्हाला फार गरजेचं आहे प्रियानो. It is extremely important. आम्हाला पूर्व ज्ञान, त्या कुठल्याही घटनेचं पूर्व ज्ञान आम्हाला ज्ञानाच्या उक्तीमुळं आम्हाला ते साध्य होतं किंवा आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही चालू शकतो. We understand a matter with the word of wisdom. आणि म्हणून प्रियानो आध्यात्मिक वरदान, आत्म्याच्या वरदानामध्ये पूर्ण ज्ञान आम्ही पाहतो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. The gift of wisdom we see in the spiritual gifts. पूर्व ज्ञान त्या ठिकाणी जोडलेलं आहे. We should know the beforehand knowledge. आणि काही गोष्टी आम्ही पाहणार आहोत, काही उदाहरण आम्ही पाहणार We're आहोत. going to see some examples. 12 वाजत आलेले आहेत. एक फक्त अध्याय वाचूयात, एक वचन आहे, त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण पुढच्या रविवारी आपण पाहूयात. दुसरे राजेचं दुसरं पुस्तक, याचा 5वा अध्याय आणि त्याचं 21-22 वचन वाचा.
मग गेहजी नामानाच्या हा मागून गेला. मग आपल्या मागून कोणी धावत येत आहे. गेहजी नामाना काय नामानाच्या मागे धावून गेला. हा आपल्या मागे कोणी धावत येत आहे. आपल्या मागे कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले. हे नामानाने पाहिले. तेव्हा त्याने आपल्या रथावरून उतरून त्या सामोरे जाऊन विचारले, सर्व काही ठीक आहे ना. गेहजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे. माझ्या धन्याने आपल्याला असेच सांगावयास मला पाठविले आहे की पहा इफ्रायमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेशाचे दोन शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत. माझ्या येथे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. बस. Says in 2 Kings 5:21 and 22. So Gehazi pursued Naaman. When Naaman saw him running after him, he got down from his chariot to meet him and said, "Is all well?" And he said, "All is well. My master has sent me, saying, Indeed, just now 2 young men of the sons of the prophets have come to me from the mountains of Ephraim. Please give them a talent of silver and 2 changes of garments." आरामाचा राजा, त्याचा एक सेनापती आम्ही पाहतो. त्याचं नाव काय आहे? नामान. There is authority and his servant's name is तो Naaman. पराक्रमी होता. He was mighty. तो प्रतिष्ठित होता. He was renowned. आणि अनेक युद्धामध्ये त्यांनी राजाला विजय मिळवून दिला होता. And he gave his king victory in most of the battles. पद त्याच्याकडे होतं, पैसा त्याच्याकडे होता. He had the designation and the wealth. पण त्याला एक व्याधी, त्वचेचा आजार त्याच्याकडे होता. But he had a disease. तो कोडी होता. He had leper. आणि मग नामानाने काय केलं होतं की त्याने एक छापा टाकून इस्रायलातली एक छोटी मुलगी त्यांनी आपल्याकडे आणली होती, गुलाम म्हणून त्यांनी आणली होती. And Naaman brought a young woman as a slave to him. आणि नामानाची बायको तिच्यासाठी ती दासी म्हणून त्याने ठेवली. And she was a servant for his wife. आणि ते म्हटली, ती एकदा आपल्या धनिनीला म्हटली की आणि आपल्या धन्याची आणि इस्रायलाच्या संदेशाची जर ओळख झाली असती तर त्याला ते आजारातून बरे झाले असते. And she said if Naaman met a prophet he would have been healed. सगळा वृत्तांत तुम्हाला माहित आहे. You know everything. मग नामानाच्या राजाने इस्रायलाच्या राजाला पत्र लिहिलं. So the king of Naaman wrote a letter to the king of Israel. माझा सेनापती असा येत आहे. My officer is so and so. त्याला तुम्ही बरं करा. Heal him. राजा म्हणतो, मी काय देव माणूस आहे का की मी ते बरं करावं? The king says, am I God that I should heal him? मग तो अलिशाला ते समजतं. अलिशा म्हणतो की त्याला माझ्याकडे पाठवा. Elisha gets to know this and he says, send him to me. आणि मग तो येत असताना, नामान येत असताना, And while Naaman coming, अलिशानं सांगितलं, जासुदाला पाठवलं की जा आणि त्याला सांगा यार्देन नदीमध्ये जा, 7 डुबक्या मार म्हणजे तू बरा होशील. and he told him, go and immerse in the water 7 times and you'll be well. हालेलुया. Hallelujah. मग हा एकदम चिडला. And he was very angry. नामान काय चिडला, मी एवढा प्रतिष्ठित माणूस, Naaman was angry that I am such a renowned मी person. स्वतः त्याला भेटायला चाललेलो आहे. I myself am going to meet him. वास्तविक त्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे. In reality he should come to me. मग मला हे केलं पाहिजे. Then I should do this. माझ्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे, मला स्पर्श केला पाहिजे, माझ्यासाठी प्रार्थना केली He should lay पाहिजे. hands on me and he should heal me. हालेलुया. असा आहे प्रिय. This is so. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला राजकीय पुढाऱ्यांसाठी सांगितलं राजकीय पक्ष कसे आहेत प्रिय. I told you last time about the political parties. आत्म्यानं भरलेले सेवक त्या पुढाऱ्यांच्या समोर असे करतात प्रिय. The people, spiritual people, bow down before them. चांगलं आहे का हो हे? Is that good? आहे का चांगलं? नाही आलं. प्रियानो, तो विषय वेगळा आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो त्याला फार राग आला. Here we see Naaman was very angry. मग आमच्याकडे काय नद्या नव्हत्या का? So did we not have rivers? यार्देनेपेक्षा चांगल्या नद्या आमच्याकडे होत्या. There are great rivers than Jordan. तिथं मी डुबकी मारली I असती. could have gone there and dunked there. आपण देवाच्या सेवकांनी सांगितलं असताना तिथं डुबकी मारतं. त्या शब्द महत्वाचा आहे, पाणी महत्वाचं नाही. The servant of God says the word is important, not the water. शब्दाद्वारे आरोग्य मिळतं. Through the word we receive healing. हालेलुया. Hallelujah. मग तुझ्या इकडे किती भारी नदी असू द्या, No matter how great rivers you have, देवाच्या दासानं सांगितले, संदेशाने सांगितले, यार्देनेमध्येच डुबकी मार. the prophet has told, go dunk in the Jordan River. मग तो परत चालला. So he went again. मग त्याचा सेवक त्याला म्हणतो, his- अहो, त्याने कुठे एवढं अवघड काय सांगितलंय? And his servant said, has he told you anything difficult? देवाच्या माणसाने The man of God, जाऊन पाण्यामध्ये डुबकी तर मारायची आहे. go and dunk in the water. ते यार्देन नदी असेल किंवा आपल्याकडचे, त्याला काय प्रवृत्त, यार्देन नदी तर यार्देन नदी. It doesn't matter, it's Jordan River or some other river. हालेलुया. आणि मग ते यार्देन नदीमध्ये तो सेवकाचा ऐकतो, मग तो किती डुबक्या मारतो?
7 And he listens to the servants and dunks 7 times in the Jordan River. आणि मग लहान मुलाच्या त्वचेसारखी त्याची त्वचा होते And like the skin of an infant, his skin becomes. आणि मग तो खुश होतो. And he's overjoyed. इस्रायलाचा देव हा देव आहे त्याची जाणीव त्याला होते. He realizes the God of Israel is the real मग तो God. संदेश त्याकडे काही नजराने घेऊन जातो. So he brings gifts to the सोनं king. चांदी काय काय तो घेऊन जातो. Gold and silver he brings to the king. आणि पण तो अलीशा म्हणतो, देवाचा संदेश म्हणतो की हे मी स्वीकारू शकत नाही. Elisha says, I cannot receive this. आणि हे सगळं कोण पाहत असतं? And who is seeing all this? अलीशाचा सेवक गेजी. The servant of Elisha, Gehazi. हा, मनातल्या मनात म्हणतो काय पाळक आहेत बघा हे. In his heart he says, what pastor he is. एवढं चांगलं घेऊन आलाय, सोनं चांदी. He's brought such gold and silver. किक्कारच्या की आता पुढच्या वेळेस आपण वाचूयात की किती किक्कार आले ते. We'll see how much the next Sunday. आणि हे काय सेवक त्यांनी परत पाठवून दिलं. And what he sent him back. मनातल्या मनात तो जरा खिन्न झाला. He was despaired in his heart. काय चांगलं केलं नाही. He did not do anything good. आणि मग तो नामान जो आहे तो जात असतो. So Naaman goes back. तो त्याचा ताफा घेऊन तो परतीच्या प्रवासाला निघाला. He returns back to his journey. गेजीच्या मनात हे विचार आले. Gehazi has all these thoughts in his heart. गेजी गेला त्याच्या मागे पळत पळत. Gehazi went behind him. आणि मग एकदा नामानाने रथ थांबवला आणि तो उतरून खाली आला आणि त्याला विचारलं सगळं काही कुशल तर आहे. So he got down from the chariot and came to meet him and said, is all well? कुशल आहे, पण त्या ठिकाणी गेजी खोटं बोलला. Gehazi said, all is well, but he's lying there. आमच्या देवाच्या दासाकडे पाहुणे आलेले आहे. There is a guest to the servant of God. आणि त्याच्यासाठी ते नजराना पाहिजे. And we want gifts for that. त्यातला ठराविक काय तो द्या. Give some of it. आता वाचलं आम्ही ते. We read that. आणि मग प्रियानो And then, beloved, त्याला वाटलं आता कोणी काय बघितलं नाही. he thought nobody saw him. ते सगळं घेऊन आपल्या घरी गेला. He took all and went home. देवापासून कधी काय गुप्त राहिले का हो? Is anything hidden from God? समुद्राच्या खोल तळाशी जा, तिथं तो आहे. In the depths of the sea he is there. आकाशात वर तुम्ही तिथं जा, कुठं जा तिथं तो आहे. In the heavens of above he is there. दिगंतापर्यंत कुठेही जा तिथं देव आहे. In the ends of the earth he is there. देवापासून कोणी गुप्त राहत नाही. Nobody stays hidden from God. आणि तो संदेष्टा, And he is a prophet. त्याला सर्व गोष्टीचं पूर्व ज्ञान, He has all the pre-knowledge. ज्ञानाची उक्ती, विद्येची उक्ती संदेशांमध्ये आहे. Word of wisdom and word of knowledge in the prophets. आणि मग तो त्याला म्हणतो तू काय केलंस, मला सगळं त्याचं ज्ञान आहे. And he says, I know all that you've done. आणि नामाला जसा कोड होतं तसं आता तुला कोड येणार आहे. And the way Naaman had leprosy, you will have the same. आणि त्याला पूर्णपणे तो पांढरा पडला. And he was diseased with leprosy. प्रियानो, देवाचं ज्ञान अलीशाकडे होतं. The knowledge of God was with तो Elisha. काय करत होता त्याला ते दिसत होतं. He knew what he was doing. आणि तो सगळं काय अलीशा त्याला सांगितलं त्याने. And he told Elisha everything. ज्ञान व ज्ञानाची उक्ती. The word of knowledge. प्रियानो, देवापासून कुठली गोष्ट गुप्त राहत नाही. Nothing stays hidden from God. तो संदेष्टा प्रियानो. The prophet. आणि आम्ही पाहतो ते सर्व त्याने ते उघड केलेलं आहे. And he opened everything. पण सेवा करताना ज्ञान असणं फार गरजेचं आहे. But it is important to have wisdom while ministering. आपल्या आजूबाजूला कोण कधी काय वागेल हे काही सांगता येत We नाही. never know who around us will behave in म्हणून आम्हाला ज्ञानाची उक्ती, विद्येची उक्ती असणं गरजेचं आहे. We need to have the word of wisdom and knowledge. आणि म्हणून प्रियानो, देवाचं वचन असतं की आत्मिक दानाविषयी तुम्ही अजाण असू नये. So it says, do not be ignorant about the gifts of spirit. जाणकार व्हा, Be knowledgeable. नाहीतर तुमची फसवणूक होईल. Else you will be deceived. हालेलुया. Hallelujah. बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या रविवारी पाहूयात. Learn the other things next time. आत्म्याने भरा, Fill with the spirit. जाणकार व्हा. Be knowledgeable. हालेलुया. टीव्हीला मी मागे सांगितलं, टीव्हीला नेहमी जाहिरात असते बघा, RBIची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. There is an advertisement of RBI on TV. सतर्क रहा, जाणकार रहा. किती लोकांनी ऐकली? Be vigilant and knowledgeable. ऐकली का नाही? हो, बरोबर आहे. फोन कोणाचा तरी येईल, मॅडम तुम्हाला इतके लाख रुपये लागलेले आहेत, तुम्हाला तुमच्या अकाउंटला ते जमा करायचे आहे. Ma'am, you have received so many lakhs of money and it will be gathered in your account. तुमचं पॅन कार्ड द्या, आधार कार्ड द्या. Give your PAN card and your Aadhaar card. आता एक तुम्हाला पिन येईल, तो आम्हाला सांगा. Receive a OTP and give that. लगेच तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतील. Money will be credited in your पैसे account. ट्रान्सफर व्हायच्या ऐवजी तुमच्याच गल्ल्यातले पैसे तिकडे जातात. Instead of being credited, your money is debited. म्हणून रिझर्व्ह बँक मध्ये जाणकार राहा. So Reserve Bank says, be vigilant. हालेलुया. म्हणजे किती महत्वाचं आहे बघितलं धन साठवायसाठी. It is so important जाणकार असणं. to be आणि knowledgeable. देवाने आम्हाला अंतर्यामी बल संपन्न कसं केलंय, त्याच्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्ही आत्म्याच्या द्वारे बल संपन्न व्हावे. He strengthened us with the riches of His glory. ज्ञानाची खात्री ही खरी संपत्ती. The assurance of knowledge is the true wealth. हालेलुया.
पण लक्षात ठेवा, तुमची आध्यात्मिक संपत्तीला कुणी हात लावू शकत नाही. But remember, nobody can touch your spiritual wealth. ती कधी कुणी चोरून नेऊ शकत नाही. Nobody can steal it. ती तुमची आहे, It is yours. तुमच्यासाठीच आहे. It is for you. गर्भ श्रीमंत व्हा, Be rich and spiritual. पैशाने नव्हे, Not with money, आत्मिक ज्ञानाने. but the spiritual knowledge. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणजे तुमच्याजवळ असलेला पैसा कसा वापरायचा तेही तुम्हाला समजेल. And you'll know how to use the money that you already have. तेही एक प्रकारचं ज्ञान आहे. That is a type of wisdom. हालेलुया. आता या वर्षी सर्व तरुण नोकरी करणाऱ्या मुला मुलींसाठी एक सेमिनार या ठिकाणी आहे. So this year we have a seminar for all the young people who are working. पैसा कमवतात ते, They earn money, पण त्याचा विनियोग कधी कसा करावा समजत नाही. but they don't understand how to spend well. आणि म्हणून पैशाचा विनियोग कसा करावा, ते इन्व्हेस्ट कसे करावेत ते महत्वाचं शिकवणार आहे. So we are going to teach how to invest and how to use it wisely. हलका आजकाल आता मुलांना वेळ आली म्हणून सांगतो, आता थोडा वेळ झाला तरी चालेल, पण सांगतो की मुलांना शेअर मार्केटचं फार वेळ लागलेला आहे. Now young people are very crazy about share markets. आणि मग घरामध्ये कधी ऑनलाईन वर असं शेअर मार्केट शिकता येतं का हो सांगा. Can people learn share markets online? तुम्ही टीव्ही समोर बसलाय, मोबाईल मध्ये बसलाय, तुम्हाला ते समजलंय होतं का? You sit in front of TV and you learn it. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही तो तुमचा व्यवसाय असला, त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाईड असेल तर तुम्हाला ते समजणार आहे. If you have an entire business and if you are qualified, only then you'll understand. पण आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने त्यातही घोळ घातलेला आहे. The WhatsApp University has done a thing there. मुलं युट्यूबवर जातात आणि ते शेअर मार्केटचा अभ्यास करतात आणि पैसे गुंतवतात. People study about share markets on YouTube and invest their money there. आता जे वक्त्यांबरोबर मी बोललो त्या वक्त्यांना म्हटलं की अहो माझं असं आणि निरीक्षण आहे की शेअर मार्केट एक नंबरचं फसवं मार्केट आहे, त्याच्यामध्ये लॉसच होतं माणसाचं. And I talked with someone and I said that share market is deceivable. LIC चे ते डायरेक्टर आहे. And he's the director of LIC. मग ते म्हटले बरोबर, अगदी बरोबर बोललात तुम्ही फादर. And he said you told it correctly, father. शेअर मार्केट मध्ये लॉसच आहे. There is loss in share आणि मग market. त्यांना ते येतील आता आपल्याला. सिस्टरना मी तुम्हाला फोन नंबर देईल, त्यांच्याशी बोला, सिस्टर कल्पना शेळके. आणि मग प्रियानो शेअर मार्केट मध्ये पैसा गुंतवतात. And invest money in share markets. आणि लॉस आहे. And there are losses. हालेलुया. Hallelujah. गुंतवणूक जी इथून सांगितली जाते त्याच्याकडे अजिबात कुणाचं लक्ष नाही. Nobody pays attention to the investment we are telling from here. मी जर तुम्हाला म्हटलं ना तुमचा पैसा दुप्पट होईल, तो मार्ग मी तुम्हाला सांगतो. If I tell you your money will be doubled, I'll tell you the way. अनुभव घेऊन पहा देव किती चांगला आहे. Experience and see how God is good. नाही घेणार अनुभव, You will not ते experience it. व्हॉट्सअपचाच अनुभव घेणार. You will experience the WhatsApp ते शेअर आणि लॉस मध्ये जाणार. and you'll be in loss. तू आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाच्या भांडारामध्ये आण. Bring your 1/10 of your income in म्हणजे there. आकाश आणि कपाट उघडून मावणार नाही इतका आशीर्वाद देव तुझ्यावर वर्षतो की नाही याची प्रचिती तू पहा. You'll see the blessings that God will pour out on you. सगळ्यांच्या डोक्यावर जाईल, पण घेणार नाही. Nobody will take it. लक्षात ठेवा, Remember, इन्व्हेस्टमेंटचा चांगला मार्ग इथूनच सुरू होतो. the good way of investment starts from the Bible आणि इथूनच तो पूर्ण होतो. and it will be completed from the Bible. हालेलुया. इन्व्हेस्ट करा देवाच्या राज्यामध्ये. Invest in the kingdom of God. परताव्याची 100% खात्री, There is 100% return. 1000% खात्री 1000% guarantee. मिळणार, म्हणजे परतावा मिळणारच. Get returns assuredly. कारण तिथं जाणकार आम्हाला पवित्र आत्म्याने केलेला आहे. Because the Holy Spirit has made us knowledgeable there. सतर्क पवित्र आत्म्याने आम्हाला केलेला The Holy आहे. Spirit has made us vigilant. जाणकार पवित्र आत्म्याने आम्हाला The केलेला Holy आहे. Spirit has made us knowledgeable. आणि म्हणून हा सेमिनार एक दिवस होणार आहे. So we are going to attend. त्याची तारीख डिक्लेअर होईल पुलपिटवरनं. पण त्या सेमिनारला सर्व नोकरी करणाऱ्या तरुण तरुणींनी यायचं आहे. इतर सुद्धा सगळे आणि जे कमवणारे व्यावसायिक आहेत त्यांनी सुद्धा यायचं आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की काय नक्की आहे इन्व्हेस्टमेंट, म्हणजे नक्की काय आहे. So all the youth should come here for this seminar. You'll understand what investment means. आणि आध्यात्मिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो, ते माझं काम आहे. I'll explain you what is spiritual investment. याच आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. प्रभूला यास आपण धन्यवाद देऊयात. एकदा जोरात टाळ्या वाजूयात, आपल्या प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया.